श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुगड पूजन कसे करावे, सुगड पूजनाची योग्य पद्धत काय आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा। बघा, इंग्रजी नवीन वर्ष चालू झाले की सर्वात पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते। हा सण आपण हळदी कुंकू, तिळगुळ देऊन, पतंग उडवून तसेच सुगड पूजन करून साजरा करतो। या दिवसात शेतामध्ये जी पिके निघतात आपण ती घटांमध्ये भरून त्यांची पूजा करतो, त्यालाच आपण सुगड पूजन असे म्हणतो। बऱ्याच ठिकाणी या सुगडाला खण किंवा बोळकी असेही म्हणतात। बघा, संक्रांतीचा व निसर्गाचा खूप जवळचा संबंध आहे। मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो। पहिल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो, दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। पण मकर संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो। संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। तसेच लहान मुलांचे बोरनानही या दिवसांमध्ये केले जाते। काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात तर काही ठिकाणी मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन केले जाते। बघा, प्रत्येक भागात वेगवेगळी पूजा करण्याची पद्धत असते। तर आज मी तुम्हाला कशा पद्धतीने सुगड पूजन करते हे दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुगड पूजन म्हणजे मातीची लहान लहान मडकी, तर बरेच जण याला बोळकी किंवा खण असे म्हणतात। मकर संक्रांत जवळ आली की तुम्हाला बाजारात हे खण सहज मिळतील। प्रत्येक वर्षी संक्रांतीला नवे खण पूजायचे असतात। मकर संक्रांती येण्याच्या 2 दिवस अगोदर सुगड घरी आणून ठेवले तरी चालते, पण सुगड घेताना खूप काळजीपूर्वक खरेदी करायचे, कारण ते थोडेही तुटलेले फुटलेले कधीच घेऊ नये। सुगड खरेदी करताना एका सुवासिनीचे 5 सुगड व 1 पंती खरेदी करायची। जर तुमच्या घरामध्ये 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड व 2 पंती असे खरेदी करायचे। काही जण 7 सुगड खरेदी करतात, 1 देवांना व 1 तुळशीला म्हणून, तर काही जण 5 सुगड खरेदी करतात व त्या 5 पैकीच पूजा झाल्यावर देवांसमोर 1 व तुळशीला 1 असे ठेवतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसे तुम्ही खरेदी करा। मी 5 खणच खरेदी करते व पूजा झाल्यावर 1 देवाला व 1 तुळशीला आणि नंतर बाकी उरलेले मंदिरात जाऊन ठेवते। तुम्ही जेव्हा खण बाजारात विकत घ्याल तेव्हा तिथे त्यांची हळदी कुंकू वाहून पूजा करून त्यात तीळ व तांदूळ टाकून ते घरी घेऊन या। हल्ली जिथे सुगड विकले जातात तिथे तुम्हाला हळदी कुंकू मिळून जाते। फक्त घरून तुम्ही जाताना तीळ व तांदूळ घेऊन जा व त्यांची पूजा करून ते घरी घेऊन या। घरी घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून सुकायला ठेवा व अशा जागी ठेवा जेणेकरून तुमचा धक्का त्या खणांना लागणार नाही। बरेच जण सुगड पूजन भोगी दिवशी करतात तर काही जण मकर संक्रांतीला सुगड पूजन करतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुम्ही त्या दिवशी सुगड पूजन करू शकता। आमच्याकडे मकर संक्रांतीलाच सुगड पूजन केले जाते, म्हणून मग मी सुद्धा मकर संक्रांतीलाच सुगड पूजन करते। सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही सुगड पूजन करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य देऊन देवघरातील देवपूजा करून सुगडांची पूजा करा। बघा, जर तुमचे देवघर मोठे असेल तर ही पूजा तुम्ही देवघरात मांडली तरी चालते, पण जर लहान असेल तर तुम्ही घरात स्वच्छ ठिकाणी ही पूजा मांडून घ्या। ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा प्रथम स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाट ठेवा। त्यानंतर त्यावर एक छानसे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरून घ्या। ते कापड अंथरून झाले की सर्वात आधी दिवा घेऊन त्याच्या खाली थोड्या अक्षता टाकून दिवा प्रज्वलित करून घ्या। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता व फूल वाहून नमस्कार करा। बघा, कोणतीही पूजा करताना सर्वात प्रथम दिव्याची पूजा करूनच नंतर बाकी पूजा करायची असते, कारण आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेच पूजेला सुरुवात करायची असते। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची। पाटावर थोड्या अक्षता टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। जर तुम्हाला मूर्ती ठेवायची नसेल किंवा जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती नसेल तर बाप्पा म्हणून तुम्ही सुपारीही ठेवू शकता। त्याची देखील हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून नमस्कार करा। तसेच ओम गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 21 वेळा तरी जप करा। आता आपण पुढे सुगड पूजनाला सुरुवात करायची।
तांदूळाच्या 5 ठिकाणी राशी ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून आपण जे खण घेतले होते त्यांना अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घ्यायचे। आता आपण ज्या तांदळाच्या राशी केल्या आहेत त्यावर हे खण ठेवायचे। बऱ्याच ठिकाणी खणांच्या भोवती लाल पिवळा दोरा गुंडाळतात, तर काही ठिकाणी हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात, पण आमच्याकडे असे करत नाही। पण तुमच्याकडे जर असे करत असतील तर तुम्ही नक्की करा। आता सर्व खणांमध्ये थोडे थोडे तीळ टाका, थोडे तांदूळ किंवा गहू टाका, त्यानंतर त्यामध्ये तिळगुळ टाका। मग सर्व ज्या भाज्या तुम्ही आणल्या आहेत त्या सर्व भाज्या थोड्या थोड्या सर्व खणांमध्ये भरा। मी या ठिकाणी डफळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणसे, हरभरा, ऊस, बोरे, शेंगा, बिबोटे, वाटाणा, पावटा हे सर्व साहित्य घेतले आहे। बरेच जण यामध्ये वांगे, तिळाचे लाडू हे सर्व साहित्यही घेतात। बघा, तुम्हाला जे काही सामान मिळेल ते तुम्ही घ्या, एखादी भाजी नाही मिळाली तरी चालेल। आता त्यानंतर जी पंती आपण आणली आहे ती घ्या, त्या पंतीमध्ये तीळ व तांदूळ टाकून मधल्या सुगडावर ठेवा। मग या सर्व खणांना पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी कुंकू लावा। त्यानंतर त्यावर अक्षता व फुले वाहून धूप, दीप ओवाळा। या दिवशी बरेच जण पुरणपोळी किंवा तिळगुळ पोळी नैवेद्य म्हणून करतात। मी मकर संक्रांतीला सुगड पूजन करते, मग मी त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असते। पण हा व्हिडिओ मी तुमच्या माहिती करता करत आहेत, त्यामुळे आत्ता मी इथे तिळगुळाचा नैवेद्य दाखवत आहे। तुम्हाला जमल्यास तिळगुळ पोळी, पुरणपोळी, शिरा किंवा खीरही नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता। नैवेद्य दाखवून झाला की नमस्कार करून तुमच्या कुटुंबासाठी सुख, शांती, समृद्धी तसेच घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करा। ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला नवीन कपड्याने हे पूर्ण वाण झाकून ठेवायचे असते। हे वाण अशा पद्धतीने झाकून ठेवण्याची प्रथा आहे, ते उघडे पडू देऊ नये असे सांगण्यात येते। आपण आपलं वाण कधीही लोकांसमोर उघडं पडू देऊ नये असा त्याचा अर्थ असतो। म्हणजेच आपल्या घरातील अडचणी, गोष्टी लोकांसमोर कधीही मांडू नये असा त्याचा अर्थ असतो, म्हणून ते झाकायचे असते। आमच्याकडे अशी पद्धत आहे, पण जर तुमच्याकडे अशी पद्धत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खण झाकून ठेवले नाही तरी चालेल। मकर संक्रांतीला किंवा दुसऱ्या दिवशी सुगड दोन्ही हातांनी उचलून घ्यायचा व मग एक सुगड तुळशीला ठेवायचे, एक सुगड कुलदैवतेच्या समोर ठेवायचे व नंतर बाकी सुगड सुवासिनींना द्यायचे किंवा बरेच जण मंदिरातही ते सुगड ठेवतात। मी एक देवासमोर, एक तुळशीला व बाकीचे सुगड मंदिरात जाऊन ठेवते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही तसे करा। तर बघा, अशा प्रकारे सुगड पूजन केले जाते। तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।